हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज माझं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये नवीन किचनच्या साफसफाईमुळे दिवसाची सुरुवात. किचन साफ झालेलं आहे, तर भांडे साफ करते, नंतर जेवण करूया. आपण जेवणाच्या ब्लॉगमध्ये भेटूया. गावाकडची थंडी असली तर त्यापेक्षाही अवघड. हॅलो मित्रांनो, आता माझी किचन साफ झालेली आहे. आता मी हे भांडे साफ करते. हे साफ केलं की लगेच जेवणाची तयारीला. आणि बघा थंडीचं मोसम, बापरे बाप, हलकी हलकी हवा आहे, थंडी वाटत आहे. थंड्या पाण्याने भांडे साफ करणं लई अवघड बाप्पा, लई अवघड. चला हे साफ करून भेटूया. तो हॅलो गाईज, झाले माझे भांडे साफ करून झाले. आता जेवणाची तयारी. इथे ठेवला आहे मी भात बनवायला. आता इथे बनवूया भाजी. गाईज भाजी बनत आहे आज पत्ता गोबी, एकदम सिंपल बिना मसाल्याची. मसाला वगैरे नाही जास्त खात गाईज आम्ही. चांगलं नसते शरीरासाठी जास्त मसाला खाणं. कमी मसाल्यामध्ये बनवतो. सो गाईज, हे पत्ता गोबी बनवत आहे मी. किचन पण सध्याला जेवण बनलं की कपडे धुवायचं आहे. बस मग कपडे धुवून झालं की मग मित्रांनो, तेल आपलं तापलेलं गेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता टाकूया कांदा. एकदम छान ही आणि सोपी पद्धतीने बनवत आहे मी. कारण आणि नाश्ता तर आम्ही करतच नाही गाईस. आमच्या काय म्हणतात, जिल्ह्याचं एक मनच आहे, गोंदिया जिल्हा आणि भातावर जिल्हा. हे पोळ्या आवडत नाही, जेवणच करतात. 10 वाजेपर्यंत जेवण बनलं छान असते. आता हे भाजी आणि भात पण बनत आहे. तोपर्यंत आपण दुसरं काम करू. आता तोपर्यंत मी दुसरं काम करतो. तोपर्यंत हे कमी पावरवरती शिजत आहे. भात पण झालेलंच आहे, थोडंफार पाणी आहे त्याच्यात, तर कमी पावरवर ठेवून हे सगळं धुतलेले आहे. बाकीचे मी काढलेली आहे इकडे. मला वाटलं असतील, चला यांना आपण आता धुवूया. हे कपडे आपण आता निरम्याच्या पाण्यामध्ये ठेवूया. तोपर्यंत आपलं जेवण बनवून जाते. नंतर आपण मग यांना चांगलं निरम्याच्या पाण्यामध्ये भिजवतात. त्याच्यानंतर आपण मग जेवण बनवू. मित्रांनो, मी कपडे आता भिजवलेली आहे पूर्ण. आणि हे कपडे काय म्हणतात, कलरचे नाही आहेत, म्हणजे कलर नाही निघत यांचं. तर मी पूर्ण कपडे एकातच भिजवलेली आहे. झालं आता. हे झालं की आता आपलं जेवणाचं पण बघू. जेवण पण रेडी होते. जेवण रेडी झालं की 2 गुंड पाणी आणलं की मग नंतर आपण बोलूया निवांत बसून. चला सुने, आणि बसूनच इथे कपडे धुते मी. हे जरा चालूच असेल तर ह्याच्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब होऊ शकते, पण याच्यासाठी मी काही नाही करू शकत. मेडिसिन घेतली आहे मी आता, कारण की मला विंटर सीझनमुळे असंच होते की शिंका जास्त येतात. मग नाकातून पाणी निघते. हे तर कंपल्सरी आहे प्रत्येकदा. असंच नाही की याच वेळेस, प्रत्येक सीझनमध्ये, म्हणजे विंटर सीझनमध्ये प्रत्येकदा होणंच आहे ते. तर चला आता जेवणाकडे बघूया. काय झालं तर नाही, भिजून राहू द्या. हे धुवून झालं की नंतर आपलं पाणी पूर्ण बघू शकता झालं आहे. मोकळा छान. हे बघा झालं ना. आता हे गॅसची फ्लेम मी बंद करते. हे झालेलं आहे.
भाजीचं काय आहे हे बघून घेऊया. शिजत आहे. भाजी बनायला वेळच लागतो. छान ऑइलमध्ये यांना शिजू द्यायचं आणि नंतर तिखट, हळद आणि नमक बस झालं आणि थोडीशी कोथिंबीर बस झालं. याच्यात काहीच ॲड करत नाही मग मी, सिंपल साधंसं. हे आता झालं. भाजी पण बनली, भात पण बनला आहे. भात आणि भाजी दोन्ही रेडी झाले आहे. चला आता आपण जाऊया कपडे धुवायला. तर मी हे कपडे धुते. कपडे धुवून झालं की नंतर भेटते. सरळ आला आहे मला भेटायला. सरळ हाय बोलो. हाय. त्याला बोर होतो थोडा वेळ खेळू. त्याच्यानंतर मग कंटिन्यू करू ब्लॉगमध्ये. हॅलो मित्रांनो, आता माझे कपडे धुवून झालेले आहे. बघू शकता तुम्ही, मी इथे सुकवलेली आहे त्यांना. कपडे झाले. आता मी ब्रश करते. ब्रश झालं की मग आता टाईम किती झाला माहीत नाही, पण मग जेवण करणार. तोपर्यंत आता मोबाईल तर माझं बिझी असतो. मी आता सरळच्या घरी आलेली आहे. बघू शकता हा सरळ इथे खेळत आहे. सरळ हाय बोलो. सरळ खेळत आहे आणि सरळची मम्मी इथे जेवण करत आहे. बघू शकता तुम्ही. हाय करते पण. या मित्रांनो जेवण करायला. वांग्याची भाजी आहे आणि हे बघा टी व्हीमध्ये कार्टून बघत आहे सरळ आणि खेळत पण आहे. सरळ सोबत खेळायलाच आली मित्रांनो मी. सरळ तर एकटं खेळत आहे. ए गंदा लडका. चला सरळ कंटिन्यू करू. तर बघा यांच्या घरी मग छान असं मिरर आहे. मिररमध्ये फुल व्हिडिओ येते, पण सॉरी लाईटचा थोडा दिक्कत होऊ शकते लाईटिंगमुळे, नाहीतर छान आहे. डिंपलच्या घरी इथे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे फोटोज आहेत. इथे पण खूप मोठा असं मिरर आहे मित्रांनो, पण इथे पण लाईटचीच प्रॉब्लेम आहे. बघू शकता तुम्ही, नाहीतर छान असं मिरर आहे यांच्या घरी. इथे रील बनवायला वगैरे सगळं चांगलं असते. मी आधी इथेच बनवायची, पण आता आम्ही जरा लांब राहतो या घरापासून, म्हणून आता बनवलं नाही आहे. घेतोया बघा तुमचं सरळ बेबी. आणि हा सरळ खेळताना घरी जरा मला बोरच होत होता. म्हटलं चला येऊन जा.